हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया शिवा या मालिकेचा 8 फेब्रुवारीचा एपिसोड रिव्ह्यू. आशू ऑफिससाठी तयार होतो आणि शिवाकडे येतो. तेव्हा शिवा बोलते छान दिसतोय. तेव्हा आशू बोलतो थँक्यू. तेव्हा शिवा आशूला डब्बा देते. तेव्हा आशू बोलतो अरे वा डब्बा. तेव्हा शिवा बोलते काय तुला वाटलं काय मी देणार नाही काय. तेव्हा आशू बोलतो नाही उलट मला खात्री होती की तू डब्बा देशील. तेव्हा तिथे सगळी पाना गँग येते. तेव्हा अप्पर बोलतो कडक एकदम छान दिसतायत. तेव्हा सायलेन्सर बोलतो जीजू कुठे इंटरव्ह्यूला का. तेव्हा आशू बोलतो तुला काय वाटतं कुठे चालला असेल ओळख बरं. बॅटरी बोलतो जीजू ऑल द बेस्ट. तेव्हा डिप्पर बोलतो आज तुम्हाला जॉब मिळून जाईल. तेव्हा बॅटरी बोलतो अहो जीजू कोण तुम्हाला जॉब नाही देणार. बॅटरी बोलतो अहो तुम्हाला जॉब न देणारा माणूस येडा असेल येडा. तेव्हा डिप्पर बोलतो अहो जीजू काय लागलं तर बिंदास सांगायचं ना, तुम्हाला माहिती आहे पाहणा गँग तुमच्या सेवेसाठी नेहमी हजर असेल. आशू बोलतो तुम्ही एवढं केलंय माझ्यासाठी आता काय अजून करायचंय. तेव्हा शिवा बोलते एक मिनिट आली तेव्हा पाहणा गँग आशूचं कौतुक करत असतात. तेवढ्यात शिवा आवाज देते आशू जरा इकडे. तेव्हा शिवा ड्रॉवर मधून काही पैसे काढते आणि आशूला बोलते हे घे. तेव्हा आशू बोलतो हे कशाला. तेव्हा शिवा बोलते अरे तू आता एका ठिकाणी नाही जाणार इंटरव्ह्यूला 10 ठिकाणी जाशील तर लागतील तुला पैसे. तेव्हा आशू बोलतो शिवा तू माझ्याकडनं आयुष्यात कधी पैसे घेतले नाही आणि मी तुझ्याकडनं असे पैसे घेऊ. शिवा बोलते काय बायकोकडनं पैसे घ्यायला काय कमीपणाचं वाटतंय. आशू बोलतो अगं वेडी आहेस का तसं नाही. तेव्हा शिवा त्याच्या खिशात पैसे ठेवते आणि बोलते हे बघ आता आपण एकत्र आहोत, एकत्र एकमेकांना सपोर्ट करतोय त्यामुळे या पैशांची गरज आहे तुला, बाकी सगळं विसरून जा. तेव्हा आशू बोलतो शिवा जमेल ना. तेव्हा शिवा बोलते माझ्या छकुल्याला नाही जमणार तर कोणाला जमणार. तेव्हा आशू बोलतो तू एवढा माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याबरोबर बाहेर पडलीस, माझा डिसिजन बरोबर आहे ना. तेव्हा शिवा आशूच्या हातात हात घेऊन बोलते हे बघ आशू आपण जे काही करतोय ना ते सगळं बरोबर आहे, सगळं व्यवस्थित होईल पण तू जे काही करतोयस ते मनापासून कर. आशू बोलतो हो 100% अगदी मनापासून करतोय मी. तर शिवा बोलते आणि आता जसं ट्रॅव्हल करणार आहे ना म्हणजे ट्रेनने बसने जरा सांभाळून कर. गर्दी खूप वाढली ट्रेनची काय आहे ना, तू ट्रेनमध्ये जाशील ना अगदी दारासमोर नको उभं राहूस. उतरणारे उतरतात तर पडशील वगैरे, तू ते सगळे उतरल्यानंतर चढ आणि उतरताना पण सेम तसंच की सगळे उतरल्यावर उतरायचं आणि काही कळलं नाही तर मला फोन कर. एक गाडी सुटली तर काही प्रॉब्लेम होत नाही. एवढा आशू सगळं ऐकत असतो आणि तिच्या गालाला हात लावतो. आशू बोलतो शिवा जमेल मला आणि समजा नाही जमलं काही तर विचारीन कोणाला तरी. शिवा आशूचा हातात हात घेते आणि बोलते ऑल द बेस्ट. तेव्हा आशू थँक्यू बोलतो. तेव्हा शिवा आणि आशू तिच्या पप्पांच्या फोटोला बघून पाय पडतात. तेव्हा आशू बाहेर गॅरेजमध्ये येतो. तेव्हा सगळे पाना घालून बोलतात आले आले आले. शिवा बोलते बरं थांब. तेव्हा सगळे बोलतात अरे आता काय झालं. शिवा दहीचं बाउल घेऊन येते आणि आशूच्या हातावर दही देते. परत आशूला ऑल द बेस्ट करते. आशू तिला हक करतो आणि बोलतो येतोच मी. सगळी पाना गँग त्यांना बाय बाय करते आणि बोलते ऑल द बेस्ट. तेव्हा आशू बाहेर बस पकडतो. त्याला एकही बस भेटत नाही. तो एक बस बघतो पण सगळी बस फुल असते. लोक धक्काबुक्की करतात. तेव्हा आशू कसा तरी पायी फिरत असतो उन्हात आणत. तेव्हा आशू कसा बसा एका कंपनीच्या ऑफिसमध्ये येतो. तेव्हा तिथे एक ऑटो हेल्थ नावाची कंपनी असते. तेव्हा आशू काउंटरवर बोलतो एक्सक्यूज मी इथे जॉब इंटरव्ह्यू चालू आहेत का, मला एक इंटरव्ह्यू द्यायचा आहे. तेव्हा ते बोलतात नाव. तेव्हा आशू बोलतो आशुतोष रामचंद्र देसाई. तेव्हा तिथला माणूस कोणाला तरी फोन लावतो आणि बोलतो सर आशुतोष देसाई इंटरव्ह्यूसाठी आलेत. तेव्हा तो माणूस बोलतो सर तुम्ही चाय का कॉफी घेणार. तेव्हा आशू बोलतो नाही काय नाही मी फक्त इंटरव्ह्यूसाठी आलोय. तेव्हा तो बोलतो 2 मिनिटं थांबा सर येतातच आहेत. तेव्हा तिथे सर येतात आणि बोलतात मिस्टर आशुतोष देसाई. ते एकमेकांना हॅलो करतात. तेव्हा आशू बोलतो मी जॉब इंटरव्ह्यू द्यायला आलोय. ते सर बोलतात अहो तुम्हाला कोण नाही ओळखत आणि खरं तर तुम्हाला इंटरव्ह्यूची गरजच काय आहे आणि तुम्ही असं का सांगताय की तुम्हाला कामाची गरज आहे म्हणून. तेव्हा आशू बोलतो आता आहे कामाची गरज म्हणून आलोय. तो बोलतो आम्ही तर तुम्हाला डायरेक्ट जॉब देऊ. तेव्हा आशू बोलतो हे बघा मला नॉर्मली इंटरव्ह्यू प्रोसेसमधून जायचं आहे आणि जॉब मिळवायचा आहे. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी माझ्या नावाचं काही वेटेज नसेल अशा ठिकाणी मला जॉब हवाय. तेव्हा तो बोलतो हे बघा तसं नाहीये मी देतो ना तुम्हाला जॉब आणि तुम्हाला नाही म्हणणं म्हणजे लक्ष्मीला नाही म्हणण्यासारखं आहे. तेव्हा आशू बोलतो सॉरी मला असा जॉब नकोय ज्याच्यात माझ्या वडिलांमुळे मला जॉब मिळेल. थँक्यू फॉर युअर टाईम. आणि आशू तिथून निघून जातो. बाहेर येऊन आशू बोलतो चला आता दुसरा जॉब बघूया. इकडे पाना गँग आजीला घेऊन येते. तेव्हा आजी बोलते अरे पण मेल्यांनो मला का घेऊन आला इकडे. तेव्हा डिप्पर बोलतो आजी एक लोचा झालाय. तेव्हा आजी बोलते आता काय लोचा करून ठेवला तुम्ही. तेव्हा डिप्पर बोलतो आजींना तर आपणच लोचा करतो असंच वाटतं. तेव्हा डिप्पर बोलतो अहो आजी आता शिवा गॅरेजच्या कामाला लागली मग आपण हनीमूनची तयारी कशी करणार. तेव्हा आजी बोलते कसं करणार म्हणजे अरे तिला बाजूला करायची आणि करायची. तेव्हा बॅटरी बोलतो अगं आजी तुला कसं कळत नाही अगं आपल्याला सरप्राईज द्यायचंय ना शिवाला, मग तिच्या समोरच आम्ही तयारी केली तर कसं चालेल. आता मला सांग हे जर सगळं सामान घेऊन आम्ही आलो तिच्या समोर गेलो तर तिला काय वाटेल, हे कशाला आणलंय हे कशासाठी आणलंय. सायलेन्सर बोलतो आजी तूच काहीतरी कर.
तेव्हा बाई आजी बोलते आता या समध्यामध्ये माझी काय मदत पाहिजे तुम्हाला ते सांगा. बॅटरी बोलतो आजी तुला सगळं कसं सांगावं लागतं ऐकून घे. सोपं काम. तुला काय करायचंय, शिवाला गॅरेज मधून बाहेर काढायचंय. बाहेर काढल्यानंतर तिला कुठेतरी घेऊन जायचंय. कुठेतरी घेऊन गेली ना तुला गुंतवून ठेवायचंय. तू तिला गुंतवून ठेवशील ना त्यावेळी आम्ही सगळी तयारी करू. आमचं सगळं ठरलेलं आहे. तेव्हा आजी बोलते म्या तिला बाहेर काढायचं आहे. ती काम करत असली ना कोण बी आलं तर ती ऐकायची नाही. तेव्हा सायलेन्सर बोलतो मग सांग तिला घरचं काम आहे म्हणून. बाई आजी सायलेन्सरच्या गालात बोलते आणि सांग की घरचं काम आहे म्हणून बोलते. घरचं काम आहे म्हणून सांगितलं तर मुळीच येणार नाही. काहीतरी शक्कल लढवायला पाहिजे मला. तेव्हा स्टेपनी बोलतो हे तुला म्हटलं ना आजीला नाही जमणार. तेव्हा बॅटरी बोलतो हो ना भाई उगाच बोलवलं यार आजीला. तेव्हा अप्पर बोलतो नाही जमतं आजीला. ते बघ जी तुमच्या डोळ्यात दिसतंय मला तुम्हाला येणार आहे. बॅटरी बोलतो डोळ्यात दिसते. आजी बोलते तुला दिसतं का नाही, म्या काहीतरी करू शकते. मग आता बघाच म्या काय करतो. अप्पर बोलतो आजी बघण्यासारखी गोष्ट नाही, आणलेलं आमचं सामान वेस्ट जायला नको. तेव्हा आजी त्याला पण फटका मारते आणि बोलते मेल्या बघायचं म्हणजे असं बघायचं नव्हे. म्या आता काय करते ते तुम्ही बघा असं म्या म्हणलेलं आहे कळलं. तेव्हा सगळे बोलतात ऑल द बेस्ट. सगळे बोलतात जमेल ना नक्की आजी. स्टेफनी बोलतो मला नाही वाटत. तेव्हा आजी जायला निघते. तेव्हा सगळे बोलतात आजी इकडे गॅरेज इकडे. तेव्हा आजी डोक्याला हात लावते. तेव्हा आजी बोलते बघच आता मॅ काय करते ते. तेव्हा सगळे बोलतात लपा भाई इकडे. तेव्हा इकडे आशू जॉब शोधत वन उन्हात भटकत असतो. एक गाड्यांच्या शोरूम मध्ये जात असतो. इकडे बाई आजी शिवाकडे जाते. तेव्हा शिवा बोलते अगं आजी तू काय करते इकडे. तेव्हा आजी बोलते काय नाही तुझं काय काम चाललंय होय. शिवा बोलते हा अगं काम चाललंय काय झालं बोल ना. आजी बोलते ते हे चल ना माझ्या बरोबर. शिवा बोलते कुठे. आजी बोलते कुठे नाही ग जरा चल ना. शिवा बोलते मला जरा 10 मिनिटं लागतील ही गाडी रिपेअर करायला मी येते ना. तेव्हा आजी बोलते 10 मिनिटात लगेच पोरांना खुणवते. 10 मिनिटं पोरं तिकडनं खुणवतात 5 मिनिट. आजी बोलते नाही 10 मिनिटं खूप होत्यात आता चल की पटकन. शिवा बोलते बरं मी 5 मिनिटात येते बस. तेव्हा आजी बोलते 5 मिनिटं त्यांना खुणवते 5 मिनिटं. ते पोरं परत काहीतरी खुणवतात. तेव्हा आजी बोलते नाही 5 मिनिटं बी खूप होत्यात 5 मिनिटं लय होत्यात चल तू आधी चल. तेव्हा शिवा बोलते अगं आजी असं काय करते बघतेस ना मी काम करते ना. आजी इमोशनल होते आणि बोलते बरोबर आहे ग आता काय आजी म्हातारी झाली आता कोण आजीचं ऐकणार आहे. तेव्हा कशी आजी नुसती हाक मारली की धावत यायचीस आजी बरोबर बोलायला गप्पा मारायला. उठते आणि बोलते अगं तू आजी. तेव्हा बाई आजी बोलते आता आजीला. शिवा बोलते रडतेस काय अशी. तेव्हा आजी रडते आणि बोलते बरोबर आहे याच्या आधी आजीने हाक मारली की टुनू धावत यायची गप्पा मारायला. इकडे पाना गँग एकमेकांना टाळ्या देऊन हसत असतात. आता म्हणल्यावर म्हणती 5 मिनिटं 10 मिनिटं. तेव्हा शिवा बोलते हे बघ आजी चुकलं माझं तू रडू नको ना अशी. तेव्हा आजी बोलते काय माहिती काय आज ना मला वाटलं की माझ्या नातीबरोबर आज गप्पा माराव्यात तिच्याकडे मन मोकळं करावं. परत आल्यावर आपण दोघे शांतपणे बोललोय का ग एकमेकींसमोर मन मोकळं केलंय का. तेव्हा शिवा बोलते अगं आजी मी येते म्हटलं ना मी येते तुझ्या बरोबर चल. आजी रडत बोलते म्हणजे काय ना आपण हे दोघी इकडनं गेलो ना की इकडचं काम करायला समजे मोकळे. शिवा बोलते हा एक मिनिट इथे होईल सगळं म्हणजे. आजी बोलते काय म्हणलं काय म्या. आजी सावरते अगं नाही तुला आणि मला ज्या गप्पा मारायच्या आहे की नाही मला जे मन मोकळं करायचंय की शांतपणानं करता येईल असं मला म्हणायचंय. त्यात पाना गँग तिथे येते. शिवा बोलते यार बरं झालं तुम्ही आला ही गाडी रिपेअर करून पटकन पाठवायची ती करा तुम्ही मी आजी बरोबर जरा जाऊन येते. तेव्हा सगळे बोलतात हा. तेव्हा पाना गँग बोलते मस्त आरामात या मस्त हळूहळू करतो आम्ही गाडी. शिवा म्हणते हळू म्हणजे काय पटापट करून द्यायचंय माझं झालंच आहे मी आजी बरोबर जाते. आजी बोलते अरे म्हणजे पटापट तुम्ही रिपेअर काय ते करा मी माझं मन हळूहळू तिच्याकडे मोकळं करणार आहे. तुम्ही इथे पटापट काम करा मी तिकडे हळूहळू काम करते. शिवा बोलते चला. तेव्हा पाना गँग बोलते चला पाण्या घ्या. शिवा बोलते पटापट करा हा मी आले जरा. तेव्हा सगळे बोलतात 1 नंबर. आजी शिवाला घेऊन जाते. पाना गँग शिवा गेल्यावर नाचायला लागते. स्टेपनी बोलतो भावानो आता आपण आपल्या कामाला लागू चला पटापट तयारी करा. ते आशू उन्हातानाचा फिरतच असतो जॉब शोधत. दुकानात जाऊन एक पाणी बॉटल घेतो आणि तेवढ्यात थांबतो आणि ती पाणी बॉटल परत रिटर्न करून देतो आणि रस्त्यावर सार्वजनिक पाणपोईमध्ये पाणी पितो. पाना गँग डेकोरेशनचं सामान बघतात. तेवढा डिप्पर बोलतो अरे हे गणपतीच्या डेकोरेशनचं सामान कोणी आणलं. बॅटरी बोलतो भाई मी आणलं मी आपल्याला लागेल ना हे डेकोरेशन साठी. तेव्हा डिप्पर बोलतो हे लागेल. बॅटरी बोलतो हेच लागेल पण कुठून लागेल. अप्पर बोलतो मला काय वाटतंय याचा कसं वापर करायचा ते कळत नाही. तेव्हा स्टेपनी बोलतो त्यामुळे पण मला कळत नाही याच्यातलं काय लागेल आता. अप्पर बोलतो ठीक आहे पण यातला आपल्याकडे अनुभव पण नाही. तिथे चंदन येतो. चंदन बोलतो अरे मी आहे ना. तेव्हा सगळे बोलतात चंदन. तेव्हा चंदन बोलतो अरे आपली खासियत ही. सगळे बोलतात ही
चंदन बोलतो जाऊ दे मला दाखव काय. सगळे चंदनला सामान दाखवतात. तेव्हा चंदन डिप्परच्या आणि बॅटरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो कोणाचं डोकं आहे हे. तेव्हा बॅटरी बोलतो माझं. चंदन चिडतो अरे आपल्याला लक्ष्मी पूजनाचं नाही हनीमूनचं डेकोरेशन करायचं. आकाश कंदीलचं काय करणार आहे तू. बॅटरी बोलतो भाई मग आकाश कंदील कॅन्सल. चंदन बोलतो अरे कॅन्सल जिकडनं आणलाय तिकडे परत देऊन टाकतं. एवढ्या सामानात आपण कुठे काय करणार आहे यार. चंदन बोलतो ठीक आहे आपण एक काम करू जे आहे सामान ते वापरू. जे वापरायचं नसेल ते बाजूला काढू. नवीन सामान लागलं तर आपण मार्केटमधनं परत घेऊन येऊ. स्टेपनी बोलतो आता तुम्ही बोललात तसंच. हे सगळे कामाला लागतात. इकडे आशू जॉब शोधत वन फिरतच असतो. त्याला काही जॉब भेटत नाही. पब्लिक वॉशरूम मध्ये जातो तेही त्याला सहन होत नाही. इकडे लक्ष्मण भाऊंना बोलतो भाऊ आपल्याला काही मीटिंग्स आहेत त्या देशमुखांच्या डील फायनल करायच्या आहेत आणि शिवाय अकाउंट्सही बघून घ्यायचंय. लक्ष्मण तेव्हा भाऊ बोलतात अजून किती कामं पेंडिंग आहेत रे. तेव्हा लक्ष्मण बोलतो फार नाही येत पण काम वाढू शकतं. भाऊ बोलतात आशू आणि नेहा नाही येत. तेव्हा भाऊ बोलतात का. तेव्हा लक्ष्मण बोलतो आशू आणि नेहा नाही येत ना त्यांच्या कामाचा भार उचलणारा कोणी नाहीये सो. लक्ष्मण बोलतो भाऊ आशू आला तर. तेव्हा भाऊ बोलतात नाही रे तो नाही येणार. लक्ष्मण बोलतो भाऊ तुम्हाला माहिती आहे ना नोकरी मिळवणं हे सहज सोपी गोष्ट नाहीये. तेव्हा भाऊ बोलतात मी सुद्धा तोच विचार करतोय. लक्ष्मण आशू काय करत असेल कुठे काम शोधत असेल. तेव्हा लक्ष्मण बोलतो पण भाऊ मग आपण प्लीज त्याला परत यायला सांगू ना. तेव्हा भाऊ बोलतात नाही अरे तो येणार नाही. तेव्हा लक्ष्मण बोलतो ठीक आहे मग आपल्याला या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल. तिथे कीर्तीची एंट्री होते आणि बोलते हॅलो काका भाऊ येऊ. तेव्हा भाऊ बोलतात ये. तेव्हा भाऊ बोलतात तू इथे काय करतेस. तेव्हा कीर्ती बोलते मदत करायला आली तुम्हाला. लक्ष्मण बोलतो कसली मदत. तेव्हा कीर्ती बोलते काका सुहास कडून कळलं आशू आणि नेहा अचानक कंपनी सोडून गेल्यामुळे कामाचं ओझं तुमच्यावर आलंय म्हणून म्हटलं येऊन थोडी हेल्प करावी. तेव्हा लक्ष्मण बोलतो ऐक ना कीर्ती मागे जे काही झालंय ना त्यानंतर सुहासला नोकरीवर ठेवलंय हीच मोठी गोष्ट आहे. परत तुझ्यावर विश्वास ठेवून या क्षणाला कंपनीला नाही रिस्कवर टाकू शकत. तेव्हा कीर्ती बोलते काका मागच्या वेळेस जे झालं ती खूप मोठी चूक होती पण प्रायश्चित केलंय ना आम्ही दोघांनी आणि भाऊ आता कंपनीला आपल्या माणसांची गरज आहे आणि माझ्याकडे आता खूप मोठी संधी येते स्वतःला प्रूव्ह करायची आणि एक संधी मला देऊच शकतात ना. तेव्हा भाऊ बोलतात कीर्ती सगळं प्रामाणिकपणे करावं लागेल चाल ढकल चालणार नाही. तेव्हा कीर्ती बोलते भाऊ मी तक्रारीची एकही संधी तुम्हाला देणार नाही आणि काही झालं तरी कामाचं ओझं असं तुमच्यावर टाकून मी घरात मजा करत नाही ना बसू शकत. आशूने घेतला स्वतःचा निर्णय बट घरातली मोठी मुलगी म्हणून मी उभं राहायलाच हवं. तेव्हा भाऊ बोलतात ठीक आहे पण एकही चूक चालणार नाही कीर्ती. तेव्हा कीर्ती बोलते हो भाऊ फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. तेव्हा लक्ष्मण बोलतो ठीक आहे या फाईल्स चाळून घे. तेव्हा कीर्ती बोलते हो. कीर्ती लगेच फाईल्स चाळायला घेते. ते आशू शिवाला फोन करतो. तेव्हा शिवा बोलते आशू अरे कुठेस तू तुझ्याच फोनची वाट बघते तू जेवलास का. तेव्हा आशू बोलतो मी त्यासाठीच फोन केला होता तू जेवलीस का. शिवा बोलते मी जेवले तू ऐक मी जेवते आता. जेवतोय ना तू शांतपणे जेवून घे भूक लागली असेल ना आणि नंतर कर मला परत हा. तेव्हा आशू बोलतो मी जेवतो. शिवा बोलते हा शांतपणे आरामात. तेव्हा आशू बोलतो हो बाय. तेव्हा आशू तिथेच गार्डन मध्ये बाहेर बाकड्यावर बसतो आणि तिथे बसून टिफिन खातो आणि इथेच एपिसोड संपतो.